प्रशांत कोरटकर सोबत असणारा प्रशिक पडवेकर सध्या आपल्या सोबत आहे. प्रशिक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणात तुझं नाव येत आहे, तुला नोटीसही बजावण्यात आलेली आहे. काल एक आरोप तुझ्यावर झाला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तू कर्मचारी होता, काम करत होता. काय वास्तविकता आहे? तू काम केलं आहे का कधी तिथे? नाही, नाही. हे खोटी बातमी आहे. मी कधीच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या कडे काम केलेलं नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत किंवा त्यांच्या पार्टीसोबत किंवा त्यांच्या पार्टीतल्या कोणा प्रत्यक्ष रूपात कुठेच माझं काही सहभाग नाही आहे. मी प्रशांत कोरटकर यांच्याकडे काम नक्की करत होतो आणि त्यांच्यासोबत मी काम करतो. बाकी माझा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा असा काही किंवा मी त्यांच्या ऑफिसला काम करतो असा काही संबंध नाही. हे खोटे आरोप आहे. काल अतुल लोंढे यांनी ते आरोप केलेले आहे, त्यांच्यावर त्याबाबतचा तक्रारही करण्यात आलेली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातले मुख्य प्रवक्ते आहेत. हो, मी पण माझ्याकडनं एक रीतसर तक्रार माझ्या नेटिव्ह पोलीस स्टेशनला दिलेली आहे, हुडकेश्वर पोलीस स्टेशनला. ती तक्रार माझ्यावर हे खोटे आरोप करत आहे म्हणून मी पण त्यांच्या याला उत्तर दिलं आहे. म्हणजे तुम्ही कुणाच्या विरोधात तक्रार केली? मी आपले लोंढे साहेब आहेत आणि असीम सरोदे साहेबांविषयी. हे अतुल लोंढे आणि असीम सरोदे विरोधात पोलिसात तक्रार केली? म्हणजे मी माझं म्हणजे माझ्यावर जे आरोप होत आहे त्या आरोपाचं मी उत्तर दिलं की बाबा मी इथे नाही आहे असं काही. तक्रारीत काय लिहिलं नेमकं? तू जे तक्रार केली हुडकेश्वर पोलीस स्टेशनला? माझ्यावर जे खोटे आरोप लावले आहे की मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे काम करतो आणि मी त्यांच्या काही कर्मचारी आहे वगैरे, तर या सगळ्या तक्रारीचा मी खंडन करतो आहे की मी त्यांच्याकडे कधीच कामाला नव्हतो किंवा मी कधी काम करत नव्हतो आणि माझं त्यांच्याशी किंवा त्यांच्या पार्टीच्या कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कुठलाही संबंध नाही आहे. या पद्धतीने मी रीतसर अर्ज केलेला आहे. तू जो अर्ज केलेला आहे त्यात या अतुल लोंढे आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याबाबत काय लिहिलं आहे? कारवाईची मागणी केली की खंडन केलं? नाही, मी माझ्या आरोपांचे फक्त खंडन केले. मला काही कारवाई वगैरे आता न्यायालयीन ते सुरू आहे, ते होईल जे व्हायचं ते. पण मी माझ्यावर जे आरोप लागले होते त्या आरोपांचं मी फक्त खंडन केलं आहे. मी एक रीतसर माहिती आपण पोलीस स्टेशनला दिलेली आहे. अतुल लोंढे यांनी जे आरोप केले त्याच अतुल लोंढे साहेबांच्या आरोपावरच मी माहिती दिली आहे. खंडन केलं? खंडन केलं त्या. मग प्रश्न येतो की तू देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करत नव्हता असं तू म्हणतोय. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेले आरोप सपशेल चुकीचे असं म्हणतो. मग तू काम कुठे करत होता, काय करत होता ते सांग. मी प्रशांत कोरटकर साहेबांकडे काम करत होतो. मी फोटोग्राफर आहे. त्यांच्या मीडियाला मी फोटोग्राफी आणि त्यांच्यासोबत राहायचं माझं काम होतं. बाकी अदरवाईज असं कुठलं माझं काम नाही आहे. मी प्रशांत कोरटकर साहेबांना मागील 4-5 वर्षापासून ओळखतो आहे. त्यांच्याकडे मी फोटोग्राफर म्हणून काम करतो आहे. त्यांचं न्यूज चॅनल आहे, त्या न्यूज चॅनलला मी फोटोग्राफर म्हणून काम करतो. किती वर्षापासून तू काम करत आहे प्रशांत कोरटकर सोबत? एक 3-4 वर्ष झाले. 3 वर्ष. कुठल्या प्रकारचं काम सविस्तर? मग मी व्हिडिओग्राफी म्हणजे मी फोटोग्राफर आहे मुळात. मी त्यांच्या मीडियाला जे व्हिडिओज शूट होतात तुमच्यासारखं एक हे करतो, व्हिडिओग्राफर करतो. तुला कोल्हापूर पोलिसांनी नोटीस दिल्याची माहिती आहे, काय झालं नेमकं त्याचं? हो, मला चौकशीला बोलावलं असता मी कोल्हापूर पोलीस स्टेशनला जाऊन चौकशीचं उत्तर दिलं आणि मी आलो नागपूरमध्ये. काय विचारलं पोलिसांनी नेमकं? म्हणजे कारण की ह्या सगळे मोठे गंभीर आरोप तुझ्यावर झाले, काल काँग्रेसनेही आरोप केले. नाही, बस तेच मला तुम्ही काय करता, कुठे आहे वगैरे, तर मी सांगितलं की मला जे सांगायचं होतं ते उत्तर देऊन आलो आहे मी त्यांना. तू गाडी चालवायचा अशी आरोप आहे तुझ्यावर, कारण की हे सगळे अतुल लोंढे यांनी आरोप केलेले आहे. त्याचं काय? प्रशांत कोरटकरची गाडी तू चालवायचा का? काय सांगतो? नाही, म्हणजे गाडी चालवायचं म्हणजे आता कुठे व्हिडिओ असला, कुठे जायचं असलं तर मग मी सोबत राहत होतो, तर मीच गाडी चालवत होतो, अशातला भाग होता. बाकी असा दुसरा गाडी म्हणजे मी काही ड्रायव्हर म्हणून त्यांच्याकडे नव्हतोच कधीच मुळात. मी सोबत राहत होतो. मी फोटोग्राफर आहे, तर मी व्हिडिओ वगैरे करायचो त्यांचे, तर तेवढंच फक्त. ते रोल्स रॉय गाडी जी होती ज्याच्यात व्हिडिओ प्रशांत कोरटकर दिसतात त्यावेळेस तुम्ही? त्यावेळी मी तिथे होतोय नाही आणि तो मला माहिती नाही ते कुठे केला आहे आणि कोण केला आहे, तेव्हा मी नव्हतोच.
तुला म्हणजे प्रशांत कोरटकर याला जी अटक झाली तेलंगणामधनं त्यावेळेस तू सोबत होता? नाही सोबत नव्हता. नाही. हे जे आरोप होत आहे याच्याबद्दल काय सांगशील? कारण की अतुल लोंढेंनी काल आरोप केले, ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी जे आरोप केले याच्याबद्दल काय? आता मला तेवढं हे नाही, पण माझ्यावर जे होतं मी त्याला सांगितलं. असा एक आरोप केला जातोय की प्रशांत कोरटकरला वाचवण्यात सरकारचा हात आहे, असाही आरोप वारंवार विरोधक करतायत. तू प्रशांत कोरटकर सोबत होता, लपवण्यात हात आहे असाही आरोप होता. काय वास्तविकता आहे त्याच्यात? नाही, हे सगळे खोटे आरोप आहे आणि असं काही झालं नाही, कधी असं काही झालं नाही. सरकारच्या कुठल्या आमदारांना, कुठल्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्री कार्यालयातून तुला मदत झाली आहे का त्यांना प्रशांत कोरटकर कधी नाही, बुडत नाही. आणि ते कुठे लपले ते त्यांनाच माहीत आहे. ते म्हणून म्हणजे कोणाला माहिती नाही. सरकारचा काही विषय नाही. कोणी जे आरोप होते त्याचं काय कारवाई म्हणजे सरकारने मदत केली का याच्यात? नाही केली. नाही, बुडत नाही. कुठलीच मदत नाही लपवण्यात प्रशांत कोरटकर? नाही. असं म्हणतात तेलंगणामध्ये काँग्रेसच्या नेत्याच्या घरात ते होते. नाही, मला ते बाकी माहीत नाही. आता पुढची भूमिका काय आहे? कारण की प्रशांत कोरटकरला PCR मिळालेला आहे दुसऱ्यांदा 2 दिवसाचा. तुझी भूमिका काय आहे पुढची आता? नाही, ते न्यायालयीन होत आहे. मला त्यातलं काही कळत नाही. मला त्यातलं काही सविस्तर माहिती नाही आहे. कोल्हापूर पोलिसांनी बोलावलं परत तुला चौकशीसाठी किंवा बयान देण्यासाठी, तर जाशील? मी 100% सहकार्य करेल. मला समजा कुठे बोलवून काही विचारणा करत असेल तर मी 100% सहकार्य करेल. धन्यवाद. एवढ्यात काही कोल्हापूर पोलिसांचा नाही. बरं, प्रशांत कोरटकर जवळपास 1 महिना होता, बाहेर होता वेगवेगळ्या ठिकाणी. पोलीस म्हणतात की इंदोरला होता, नागपूरला होता, चंद्रपूरला होता. कुठे? मला माहीत नाही त्याबद्दल. माहीत नाही. थँक्यू. आता शेवटचा प्रश्न माझा, अतुल लोंढेच्या याच्यावर तू होडकेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्याबाबत सांग. तक्रार मी दिली आहे. माझ्यावर जे त्यांनी आरोप लावले त्या आरोपाचं मी खंडन करत माझ्या नेटिव्ह पोलीस स्टेशनला मी एक रीतसर अर्ज दिला आहे की हे जे तक्रार माझ्यावर लोंढे साहेबांनी आणि बाकीच्या कोणी लोकांनी करताय आणि पत्रकार तुम्ही मीडिया वगैरे माझं नाव जिकडे तिकडे प्रसारित करताय, त्याबद्दल मी रीतसर तक्रार दिली आहे की मी काही कुठल्या मुख्यमंत्री कार्यालयासोबत काम करत नाही आणि माझा मुख्यमंत्री कार्यालयाशी किंवा मान्य मुख्यमंत्री साहेबांशी प्रत्यक्षरित्या कुठलाही संबंध नाही. आणि ते सांगण्यासाठी मी माझ्यावर जे आरोप लागले त्या आरोपाचं खंडन केलं आहे. याला जोडून की सरकारमधल्या कुठल्या माणसाने किंवा सरकारने मदत केली का प्रशांत कोरटकर लपण्यासाठी? नाही, कधीच नाही. काही ते मला माहीत नाही. काही मदत केली का? नाही. कोणीच मदत नाही केली. तू काही दिवस सोबत होता, मदत केली? नाही. मी जेव्हा सोबत होतो तेव्हा त्यांच्याकडे एंट्री बेल होती. त्या व्यतिरिक्त मी सोबत नव्हतो. जेव्हा मी 2 दिवस जे म्हणतात चंद्रपूरला, तर मी माझ्या काही कामानिमित्त चंद्रपूरला गेलो होतो. तर ते माझ्यासोबत होते. तेव्हा त्यांना एंट्री बेल होती, तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. अदरवाईज मी सोबत नव्हतो. सरकारने मदत केली नाही? कधीच नाही. म्हणजे आरोप करतोय विरोधक? खोटे आरोप. थँक्यू. प्रशिक सांगतोय की प्रशांत कोरटकरला पळून जाण्यात सरकारने कुठलीही मदत केली नाही. सगळ्यात महत्त्वाचं तो सांगतोय की हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी एक तक्रार दाखल केली आजच, ज्या तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे की अतुल लोंढे यांनी जे आरोप केले ते सपशेल खोटे आहे असं तो या ठिकाणी सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन आकाशसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.